नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपल्याला मी एक अतिशय सुंदर अशी अद्भुत सत्यकथा ऐकवणार आहे. जर माणसाजवळ धाडस असेल तरच माणूस या जगामध्ये टिकू शकतो, नाही अन्यथा नाही. भित्र्या लोकांचं इथं काही काम नाही, कारण त्यांच्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात आणि त्या विचारच त्यांना खाऊन टाकतात. हे या कथेतून तुम्हाला दिसून येणार आहे. नक्की कथा शेवटपर्यंत ऐका आणि धाडसी व्हा. जोस साल्वादोर अल्वारेन्गा, एक अद्भुत सत्यकथा. काही घटना ह्या अविश्वसनीय आणि माणसाच्या जीवन संघर्षाची परिसीमा गाठणाऱ्या असतात. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत किंवा ज्या ठिकाणी सर्व उपाय खुंटलेले आहेत, आता आपले अस्तित्व पुढे टिकवून ठेवणे, जगणे अशक्य आहे, अशा प्रसंगामधून जेव्हा माणसे जिवंतपर्यंत येतात आणि सामान्य जीवन जगतात, तेव्हा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही. जोस अल्वारेन्गा या मच्छीमाराची ही कथा अशीच आहे. आपण बऱ्याच वेळेस बघत असतो की काही काही ठिकाणी म्हणजे असं वाटतं की आता हा व्यक्ती जाणार आहे, परंतु तो अद्भुतरित्या परत व्यवस्थित जीवन जगू शकतो त्याचं. तर अशीच ही कथा आहे. एका मेक्सिकन मच्छीमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर तो चक्क 438 दिवस जिवंत राहिला. ह्या दरम्यान त्याच्याजवळ खाण्यापिण्यासाठी होते फक्त कासव, समुद्रपक्षी, मासे, पावसाचे पाणी आणि स्वतःचे मूत्र. कारण तो समुद्रात अडकलेला होता. समुद्राचं पाणी तर आपण पिऊ शकत नाही, आपलं शरीर ते ॲक्सेप्ट करू शकत नाही. जोस अल्वारेन्गा हा अनुभवी मच्छीमार होता. त्याने आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे समुद्रामध्ये मासेमारी करण्यात घालविली होती. 17 नोव्हेंबर 2012 रोजी तो कार्डोबा नावाच्या एका नवशिक्या सहकाऱ्यासोबत बोट घेऊन प्रशांत महासागरामध्ये मासे पकडण्यासाठी निघाला. ह्या दोघांनी पुढच्या 2-3 दिवसांसाठी लागणारी सामग्री बरोबर घेतली होती. मासेमारीला सुरुवात करून अवघे काही तासातच त्यांनी 500 किलोहून अधिक मासळी पकडली. दोघेही खूप खुश होते, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. अचानक भयंकर वादळाला सुरुवात झाली. जोरजोरात पाऊस कोसळू लागला. वादळ, वारं, विजा कडकडायला लागल्या. त्यांनी लगबगीने किनारा गाठायचा प्रयत्न केला, पण तुम्हाला तर माहितीच आहे की एकदा जर समुद्रामध्ये अडकलात तर दिशाभूल तर होतेच होते, परंतु मार्गही सापडत नाही आणि काही कळतही नाही. लाटा आपल्याला पुढं जाऊच देत नाहीत. पण वादळामध्ये रस्ताच सापडत नव्हता. जोरदार पावसामुळे किनारा दिसायचा बंद झाला आणि त्यांची बोट खोल समुद्रामध्ये भरकटत जाऊ लागली. हे वादळ पुढे 5 दिवस तसेच सुरू राहिले. वादळामुळे बोटीला खूपच मार बसला. बोटीवरची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद झाली. मोटर वाहून गेली. त्यांनी रेडिओवरून स्वतःच्या मालकाशी संपर्क करायचा प्रयत्न केला, पण त्यांचे अचूक स्थान निश्चित न करता आल्यामुळे आणि वादळ दीर्घकाळ टिकल्यामुळे बचाव पथक माघारी गेले. दोन्ही मच्छीमार समुद्रामध्ये बुडून मृत्यू पावले असतील असा समज करून त्यांनी शोधकार्य थांबविले. बोटीवर असलेले खाद्य अवघ्या काही दिवसातच संपले. पावसाचे पाणी साठवून त्यांनी ते प्यायला सुरुवात केली. खूप दिवस पाऊस न पडल्यास त्यांना स्वतःचे मूत्र पिऊन किंवा माशाचे रक्त पिऊन दिवस ढकलावे लागायचे, कारण समुद्राच्या पाण्याचा एक थेंब म्हणजे 0.001 ग्रॅम मीठ. आपले शरीर या सोडियमला सहन करण्याइतपत सक्षम नसते. मूत्रपिंडावर दबाव येऊन ते निकामी होण्याची शक्यता असते. मज्जासंस्थेचा नाश, अंतर्गत अवयवांना विषबाधा, निर्जलीकरण अशा अनेक शक्यता असल्यामुळे अत्यंत संकटात सुद्धा ते पाणी समुद्राचं आपण पिऊ शकत नाही. जोस अल्वारेन्गा हा एक तरबेज मच्छीमार होता. मासे, कासव आणि समुद्रपक्षी ह्यांना तो अगदी शिताफीने पकडायचा. तासामागून तास जाऊ लागले, दिवसामागून दिवस जाऊ लागले, महिन्यामागून महिने सरू लागले, पण त्यांना किनारा काही सापडत नव्हता. कोणतीही बोट किंवा विमान पण दृष्टीपथात पडत नव्हते आणि जरी पडले तरी सगळी उपकरणे खराब झाल्यामुळे संपर्क करता येत नव्हता. एव्हाना दोघांनाही कळून चुकले होते की आता परत घरी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. या अथांग समुद्रामध्ये भरकटत असताना एखाद्या दिवशी मृत्यू कवटाळेल अशी अगतिक परिस्थिती निर्माण झालेली होती. जो स्वतःला दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवायचा, पण कार्डोबा मात्र निराशेच्या गर्तेत लोटला जात होता. त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर होत होता. 4 महिने समुद्रामध्ये अडकून पडल्यामुळे आणि रोज रोज कच्चे अन्न खावे लागत असल्यामुळे तो वैतागला आणि त्याने खाणेपिणे सोडून दिले. काही दिवसांमध्ये त्याचा भूक आणि निर्जलीकरणामुळे मृत्यू झाला. आपल्या सहकार्याचा अशा प्रकारे झालेला मृत्यू बघून जोसला जबर मानसिक धक्का बसला. त्याने कार्डोबाचा मृतदेह 5-6 दिवस तसाच ठेवला. काय करावे त्याला सुचेना. त्याच्या मनात पण आता आत्महत्येचे विचार यायला लागले, पण त्याने मनाशी काहीतरी दृढनिश्चय केला. दृढनिश्चय खूप महत्त्वाचा असतो, कारण तो नुसता निश्चय नसतो, आणि तो दृढनिश्चय जर आपण केला कुणीही, तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून काहीतरी चांगलं मिळत असतं.
आणि सहकाऱ्याचा मृतदेह त्याने पाण्यात फेकून दिला. पुढे अजून 7-8 महिने तो समुद्रामध्ये असाच भरकटत होता. तब्बल 438 दिवसानंतर त्याला पहिल्यांदा आशेचे किरण दिसू लागले. समोरच मार्शल बेटाचा किनारा दिसत होता. लगबगीने तो किनाऱ्यावर पोचला आणि तेथील एका झोपडीचे दार ठोठावले. झोपडीतील माणसांना सुरुवातीला तो जे सांगत होता त्यावर विश्वास बसेना, पण नंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला घरी सुखरूप पाठविण्याची व्यवस्था केली. मेक्सिकोच्या ज्या गावातून त्याने प्रवास सुरू केला होता तेथून तो चक्क 9,650 किलोमीटर दूर अंतरावर येऊन पोचला होता. अशा प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये नैसर्गिक आव्हानांचा सामना करत जोस अल्वारेगेनगाने भरकटलेल्या अवस्थेमध्ये समुद्रामध्ये सर्वात जास्त काळ जिवंत राहण्याचा विक्रम केला. आणि जर जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर कोणत्याही आव्हानांचा सामना करत कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता येते हे पण सिद्ध केले. आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये मशगूल असल्याने जीवनमरणाचा संघर्ष आपल्यासाठी फक्त कथा, कविता आणि मनोरंजनाचा विषय ठरतो किंवा फार तर चित्रपटाचा विषय असू शकतो. त्यामुळे साधे साधे अडचणीचे प्रसंगसुद्धा आपण अतिशय आक्रस्ताळेपणाने घेतो, चिडचिड करतो, आपली बुद्धी विचलित होते आणि आपण नको त्या गोष्टींना परत कवटाळून बसतो, आत्महत्या करतो, निघून जातो, वेडे होतो. सहज आणि संघर्षरहित जीवनाची इतकी सवय आपण स्वतःला लावून घेतली आहे की घरात भाजीपाला नसेल, किराणा नसेल, एखादी वस्तू संपली असेल, कुठली गोष्ट आपल्याला वेळेवर मिळाली नाही तर आपण अस्वस्थ होतो. करोनासारख्या संकटाने घरात बंदिस्त झालेले अनेक आत्मे लहान सहान गोष्टींसाठी तळमळताना पाहिलं की अशा गोष्टींची आठवण येते. हसत राहा, जगत राहा. लेखक कोण आहे हे माहीत नाही, परंतु मला ही फॉरवर्ड झालेली कथा होती, मी तुमच्यासाठी ती सादर केली. कशी वाटली तुम्हाला ही कथा? म्हणून मी म्हणते की नक्कीच तुम्ही सुद्धा काय व्हा तर धाडशी व्हा. धाडसी होऊन जगण्यातच मजा आहे, कारण एक दिवस तर मरण हे सत्य आहे, ते कोणालाही टळणार नाही, अटळ आहे ते. तर आनंदाने त्याला सुद्धा सामोरं जा. तो कसा आहे ते आपल्या डोळ्यांनी बघा. कशी वाटली ही तुम्हाला कथा? आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.